नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे पेज बनवायच्या आधी ह्याची जी बिफोर प्रोसेस आहे म्हणजे फोटो एडिटिंग वगैरे ते मी आधीच करून घेतलेलं आहे. कटआउटिंग वगैरे आधीच करून घेतलेलं आहे. आता आपल्याला डायरेक्ट प्रोसेसच बघायची आहे की हा डायरेक्ट पेज आपल्याला कसा बनवता येईल तो. तर मित्रांनो, इथे मी जो बॅकग्राऊंड आहे तो आधीच तयार करून घेतला आहे. तर इथे ह्या प्रकारचे फोटो मी सिलेक्ट केलेले आहेत. ह्याच्यातले 2 फोटो मी ऑलरेडी कटआउट करून घेतलेले आहेत आणि एक ब्राईटचा एक सिंगल फोटो घेतलेला आहे, तोही बघा इथे. आणि एक इथे क्लोजअप वाला फोटो घेतलेला आहे जो की आपल्याला डबल एक्सपोजर करताना आपल्याला बरा पडेल. तर इथे मित्रांनो, सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात आधी आपल्याला इथे एक ब्रश सिलेक्ट करायचा आहे जो की आपल्याला बॅकग्राऊंडला यूज करता येईल. ते जे फोटो आहेत ते आपल्याला तिथे सेट करता येतील. तर मित्रांनो, इथे मी एक ब्रश सिलेक्ट केला आहे आणि त्याचं आता सिम्पली मी इथे ओपन करून त्याचं रिझोल्यूशन वाढवून घेतोय. तर इथे मी तो रिझोल्यूशन वाढून घेतला आहे. आता आपल्याला सिम्पली इथे काय करायचं आहे, तर मी इथे कंट्रोल एल करून यांची जे कॉन्ट्रास्ट वगैरे आहे म्हणजे जो कलर आपल्याला पाहिजे तो मेन कलर आहे तो इथे म्हणजे ब्रशची जे स्ट्रोक वगैरे बाजूचे एजेस वगैरे आहेत ते इथे शार्प करून घेतो आहे. सिम्पली इथे मी लेवलच्या मध्ये कॉन्ट्रास्ट वाढून घेतो आहे त्या कलरचा. इथे जसे तुम्ही स्लायडर ॲडजस्ट कराल तसं तो कॉन्ट्रास्ट वाढत जाणार आहे. तुम्हाला डिफरन्स पहिला आणि बिफोर आणि आफ्टरचा डिफरन्स आता ह्याच्यात आरामात दिसेल. तर मी इथे आता सिम्पली कॉन्ट्रास्ट आहे तो वाढून घेतलेला आहे. आता आपल्याला सिलेक्शन मेनूमध्ये जाऊन इथे सिलेक्ट कलर रेंजवरती क्लिक करायचं आहे. हे सिम्पली जो ब्लॅक कलर आहे जो बॅकग्राऊंडचा त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे बॅकग्राऊंडच्या इमेजचा जो लॉक आहे तो काढून आपल्याला इथे सिम्पली कंट्रोल एक्स करायचा आहे जेणेकरून बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह होईल. आता हा जो ब्रश आहे तो मी इथे त्या बॅकग्राऊंडवरती घेतोय, जो आपला पेज आहे मेन पेज त्याच्यावरती हा बॅकग्राऊंड आहे तो घेतलेला आहे ब्रशचा. इथे तुम्हाला सिम्पली ते पेजच्या नुसार ऍडजस्ट करायचं आहे. सिम्पली ब्रश आहे तो मी इथे रोटेट करून घेतोय. आता हा जो ब्रश आहे तो हाफच आहे, तर त्याला वाढवण्यासाठी काय करायचं, आपला जो ब्रश आहे त्याला सिम्पली रेक्टेंगल सिलेक्शन टूलने आपल्याला जो ब्रशचा जो एक्सटर्नल पार्ट आहे तो त्याच ब्रशच्या लेअरवरती आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जो व्हाईट कलर आहे तो त्या सिलेक्शनमध्ये फिल करून घ्यायचा आहे जेणेकरून पूर्ण जो बॅकग्राऊंडचा आपला जो कलर आहे तो पूर्ण तिथे सेट होऊन जाईल. तर सिम्पली ते मी इथे करून घेतो. आता काय करायचं आहे मित्रांनो, इथे एक सॉलिड कलरची लेअर बनवायची आहे आणि त्याला ह्या ब्रशच्या लेअरमध्ये क्लिप करायचं आहे. तो आपल्या बॅकग्राऊंडच्या कलरनुसार इथे काम करणार आहे. तर इथे सिम्पली मी आता ग्रीन कलरची अशी तो सॉलिड कलरची एक लेअर आहे ती बनवून घेतोय आणि त्याला सिम्पली इथे क्लिप करतोय. त्यामुळे इथे जो बॅकग्राऊंड आहे तो वाढवण्यासाठी मी काय करतो, इथे सिम्पली रेक्टेंगल सिलेक्शन टूल घेतो आणि त्यानंतर इथे जो ब्रशने आहे तो इथे फिल करतो. तुम्हाला जर बॅकग्राऊंड वाढवायचं असेल तर त्या लेअरवरती सिलेक्ट करून तुम्ही अशा पद्धतीने जो सिलेक्शनच्या मदतीने तुम्ही बॅकग्राऊंड वाढवू शकता. आता काय करतो, इथे मी एक सर्कल बनवून घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला ब्राईटचा फोटो क्लिप करता येईल. तर इथे मी सिम्पली तो सर्कल आहे तो बनवतोय. आता काय करतो, सिम्पली त्याचा स्ट्रोक आहे तो थोडा वाढवून घेतो. स्ट्रोक आहे तो मेनली व्हाईट कलरचाच इथे ठेवतोय आणि त्याच्यावरती मी इथे ड्रॉप शॅडोची जी लेअर आहे ती इफेक्ट लेअर आहे ती ॲड करतो इथे ड्रॉप शॅडोची. सिम्पली इथे लेअरवरती डबल क्लिक केलेत म्हणजे जो इलिप्स आहे त्याच्यावरती तुम्ही डबल क्लिक केलेत की तुम्हाला ती ड्रॉप शॅडो वगैरे सगळे इफेक्ट पॅनलमध्ये तुम्हाला सगळे इफेक्ट बघायला मिळतात. त्या पद्धती तुम्ही तुमच्यानुसार वेगवेगळे जे इफेक्ट आहेत ते ट्राय करून इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या असतात इफेक्ट वगैरे ते अप्लाय करू शकता. तर इथे आपला जो इलिप्स आहे तो ड्रॉप शॅडोची लेअर ॲड करून झाले. आता काय करायचं, इथे सिम्पली इथे मी जो कटआउट केलेला फोटो आहे तो मी इथे सिम्पली घेऊन येतोय त्या बॅकग्राऊंडवरती. सिम्पली तुमच्यानुसार त्याला ॲडजस्ट करू शकता किंवा मी इथे एका कोपऱ्यात त्याला ॲडजस्ट करतोय. आता मी इथे काय करतो, हा इथे फोटो आणल्यानंतर ह्याच्या जो बॅकग्राऊंडला ब्रशचा जो आपण कलर दिलेला होता ग्रीन तो ह्या फोटोनुसार इथे सेट करायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला एक वेगळा कलर किंवा वेगळा कॉन्ट्रास्ट तयार नाही होणार आपल्या पेजवरती. तर इथे मी वेगवेगळे कलर ट्राय करतो. तर हा इथला फेड ग्रीन जो कलर आहे तो इथे मला जरा चांगला वाटतो. त्याचे वेगवेगळे इथे शेड ट्राय करून इथे बघू शकता. तर इथे मी ती ग्रीन कलरची शेड आहे ती इथे ठेवतो. आता काय करायचं, इथे जो आपला कलर आहे म्हणजे एक नवीन लेअर बनवून त्याच्यावरती व्हाईट कलरचा ब्रश आहे तो ॲड करायचा आहे जेणेकरून जो व्हाईट कलरचा ब्रश आहे तो आपल्याला एक लाईट सोर्स म्हणून काम करेल आणि जो की एक कॉन्ट्रास्ट तयार करेल आपल्या पेजवरती. तर इथे तो जो ब्रश ॲड करून झाल्यानंतर इथे आणखीन एक आपल्याला लेअर बनवायची, ती म्हणजे खालून आपल्याला डेप्थ येण्यासाठी डार्क कलरची ग्रेडियंट आहे ते अप्लाय करायची आहे जेणेकरून आपल्या पेजला एक डेप्थ मिळेल. तर इथे ग्रेडियंट पॅनलवरचे स्लायडर ॲडजस्ट करून तुम्ही ती डेप्थ म्हणजे ग्रेडियंट कलरचा जो डेप्थ आहे ते ॲडजस्ट करू शकता. जी डार्क कलरची आपण खालच्या साईडनी जी डेप्थ कलर ग्रेडियंट देणार आहोत
ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता काय करतो मी, इथे जो ब्रश आहे आपला वरचा, त्याचे जो हे आहे ब्लेंडिंग मोड, तो चेंज करतो. ते झाल्यानंतर आता इथे काय करतोय मी, आता आपला इथे जो मेन फोटो आहे, जो क्लोजअपवाला तो फोटो आहे, तो इथे मी बॅकग्राऊंडला ॲड करायला इथे घेऊन येतो. आता सिम्पली तो फोटो इथे आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या जो ग्रीन कलर आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिप करून घ्यायचा आहे. तर आणि त्यानंतर त्याच्यावरती मास्किंग अप्लाय करायची आणि नंतर मग तुम्ही ब्रशच्या मदतीने तसं त्याला शो कराल तसं तो तेवढाच भाग तुम्हाला शो होईल. तर इथे ती मास्किंगची प्रोसेस आहे ती मी इथे कंप्लीट करून घेतो. इथे मास्किंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा ब्लेंडिंग मोड पण चेंज करायचा आहे, कारण ते आपल्याला त्या पेजला असं सूट होईल असं आपल्याला जर ब्लेंडिंग मोड त्याचा ठेवला तर पेजला एक अजून अट्रॅक्टिव्ह लुक येईल. तर आता काय करायचं, आपल्याला इथे बॅकग्राऊंड तयार करायचं आहे. आता बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी मी इथे एक इमेज सर्च करतो जे की आपल्याला नेचरसारखी वाईब देईल त्या पेजवरती. तर इथे मी सर्च करतो आणि ती इमेज आहे ती त्याच्यावरती बॅक साईडला ॲड करून घेतो आणि नंतर मग त्याला पण त्याच पद्धतीने मास्किंग करून शो करायचे आहे बॅकग्राऊंडला, जेणेकरून तिथे पण आपल्याला एक अशी युनिक पद्धतीने लुक येईल. म्हणजे एक असं वाटेल की नेचरच्या ह्याच्यामध्ये तो फोटो ब्लेंड झाला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ती इमेज आहे ती ब्लेंड करायची आहे. असे डबल एक्सपोजरचे जे इमेज वगैरे तुम्ही तयार करत असता, पेजेस वगैरे पोस्टर वगैरे तयार करत असता, तेव्हा त्याच्यामध्ये मास्किंगचा खूप मोठा रोल असतो. एकदा तुम्हाला इमेजवरती मास्किंग जर परफेक्ट जमली तर डबल एक्सपोजरचे जे इमेज वगैरे आहेत ते तुम्ही आरामात तयार करू शकता. पोस्टर वगैरे बनवायला तुम्हाला काय अडचण येणार नाहीत. तर इथे बघा मित्रांनो, आपल्या दोन्ही पण साईडचे जे आहेत जो बॅकग्राऊंड आहे तो इथे तयार करून झालेला आहे. म्हणजे दोन्ही पण फोटो ब्लेंड करून तयार झालेले आहेत इथे आपल्याला. आता सिम्पली आपल्याला इथे ब्राईटचा फोटो आणायचा आहे आणि तो त्या सर्कलमध्ये क्लिप करायचा आहे. आता तो क्लिप झाल्यानंतर त्याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो मी इथे ल्युमिनिसिटीमध्ये ठेवला आहे. आता त्यानंतर मी आणखीन एक सर्कल तयार करतो आणि त्याचा जो त्याला फक्त फिल ऑफ करून त्याचा फक्त स्ट्रोक ठेवतो आणि त्याला रेस्टराईज करून घेतो. आणि नंतर मग जो खालचा जो पार्ट आहे तो आपण कट करून तिथे मग आणखीन एक रेड कलरचा सर्कल ॲड करू आणि त्या सर्कलला पण जो कट करून घेतलेला आहे त्या सर्कलला पण तो आपण रेड कलर देऊ, जेणेकरून एक अट्रॅक्टिव्ह असा हाफ सर्कलसारखा एक लुक येईल.
आता काय करतो मित्रांनो, इथे मी सिम्पली जो आपला जो वाईड अँगलचा फोटो आहे तो इथे ॲड करतो. त्यानंतर मग त्यांचा पण बॅकग्राऊंड त्याच मास्किंगच्या पद्धतीने इथे ॲड करूया आपण. आता त्या मास्किंगच्या पद्धतीने इथे पण आपला बॅकग्राऊंड आहे तो तयार करून झालेला आहे. आता फक्त जो आपला इथे इकडच्या ह्या बाजूचा मेन फोटो आहे त्याला फक्त आपल्याला
त्या ग्रेडियंट ओव्हरलेच्या बॅक साईडला टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो फोटो आहे तो खालून त्याला डेप्थ मिळेल. तर तो जो फोटो आहे तो इथे बघू शकता, इथे मी बॅक साईडला टाकला आणि आता आपल्या पेजला एक डेप्थ मिळाली आहे. आता त्याच इमेजच्या बॅक साईडला आपण एक व्हाईट कलरचा सर्कल तयार करूया, जेणेकरून आपला सब्जेक्ट आहे तो बॅकग्राऊंडपेक्षा वेगळा दिसेल आणि आपल्या ज्या पेजला एक वेगळा क्रिएटिव्ह असा लुक येईल आणि वाटेल की पाठून असं लाईट वगैरे येतंय. इथे बघा आपल्याला त्या पेजनुसार आपल्याला जो कलर वगैरे आहे फेसवरती तो एकदम आपल्याला डिटेलमध्ये बघायला लागतो, कारण फेसवरती जर आपल्याला लाईट वगैरे एखादा ब्रश वगैरे राहिला तर मग आपला जो फोटो आहे तो फेड होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर इथे मी आता काय करतो, इथे सगळे ॲडजस्टमेंट झालेत बहुतेक, तरी आता आपल्याला इथे फक्त एक लाईट फ्लेअरचा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे. तो मी इथे ॲड करून घेतो दोन्ही पण साईडला, जेणेकरून आपल्या पेजला एक क्रिएटिव्ह लुक येईल. तर लाईट सोर्स ॲड करून झालेला आहे मित्रांनो. आता वेळ येते ती म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती टेक्स्ट ॲड करायचे आहेत. तर इथे मी टेक्स्ट ॲड करण्यासाठी जुने जे आपले PSD आहेत त्याच्यावरचे इथे टेक्स्ट उचलतो आणि ह्या PSD वरती ॲड करतो. सर्व टेक्स्ट वगैरे आहेत ते एकदम कस्टमाइज बनवले आहेत, त्यामुळे आपल्याला इथे जे वेगवेगळे नाव वगैरे असतात कपलचे ते इथे चेंजेस करू शकतो आपण. तर हे असे टेक्स्ट वगैरे असतात ते तुम्ही जेव्हा तुम्हाला फ्री वेळ असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता, जेणेकरून आपल्याला जेव्हा मेन प्रोसेसची जेव्हा अल्बमची वगैरे कामं वगैरे येतात तेव्हा आपल्याला इतका वेळ नसतो की आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे जे फॉन्ट वगैरे असतात ते सिलेक्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला टेक्स्ट वगैरे तयार करायचे असतात. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा हे टेक्स्ट वगैरे आहेत ते असे बनवून ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला बरं पडेल. अशा प्रकारच्या जुन्या PSD असतील त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या अल्बमसाठी, जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल. तर इथे मी फक्त नाव चेंज करतो
आणि हा आता आपला फायनल जो पेज आहे तो इथे तयार झाला आहे. आता फक्त याला काय करतो मी, एक मर्ज लेअर तयार करून घेतो वरती. तर इथे सिम्पली Ctrl+Alt+Shift+E क्लिक केल्यावरती तुमची इथे एक सगळ्या लेअरची एक मर्ज लेअर तयार होऊन जाईल. त्याच्यावरती फक्त मी इथे एक प्रीसेट अप्लाय करतो आणि त्याची ओपेसिटी सिम्पली कमी करून घेतो. तर अशा पद्धतीने आपला जो पेज आहे तो इथे कंप्लीट तयार झालेला आहे. तर व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा पेज कसा वाटला तो नक्की सांगा.